12 वाजताच्या सुमारास जे आहे तेथील वनरक्षक अधिकारी महेश कुथे जे आहे ते तेवढ्यात त्या रस्त्याला येतात. तेवढ्यातच काय होते की त्यांच्या मुलाने दिलेल्या माहितीप्रमाणे वनरक्षकांनी त्यांना नाव विचारतात. तर जे एकाचे नाव घरडे तर दुसऱ्याचे नाव वासनिक होते. दोघेही विशेष म्हणजे अनुसूचित जातीतून येत होते. त्यांना दोघांनाही अमानुषपणे मारहाण केली. नाव विचारल्यानंतर महेश कुथे हे वनरक्षक आहेत, त्यांनी दोघांनाही अमानुषपणे मारहाण केली आणि मारहाण केल्यानंतर जे आहे त्यांनी असेही सांगितलं की तुम्ही जर गावात सांगाल तर तुमच्या विरुद्ध 1-1 लाख रुपयाचा दंड आकारून तुमच्यावरती कारवाई करू. विशेष म्हणजे त्यांना बकऱ्या जे आहेत जंगलालगत चारल्यामुळे त्यांना 1-1 हजार रुपये जे आहे तो दंडही आकारला गेला आहे. दंड आकारल्यानंतर जी आहे अशी घटना घडायला नाही पाहिजे की दंड आकारायचं आणि मारायचं सुद्धा. मारण्याचा जो आहे तो कुठलाही अधिकार त्यांना नव्हता. पण जे आहे महेश कुथे जे आहेत वनरक्षक त्यांनी जे आहे अमानुषपणे त्यांना मारहाण केली आहे. त्यातच मित्रांनो आम्ही दहेगाव गावामध्ये गेलो. तेथील दहेगाव गावामध्ये जे आहे जनतेचा जो क्रोध आहे तो प्रशासनाप्रती जे आहे ते फारच वाढलेला आहे. आणि त्यातच जे आहे जे गावातील नागरिक आहेत त्यांनी एकत्र येऊन जे आहे तेथील दहेगावमधील वनरक्षक जे ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये जे आहे ऑफिसला कुलूप लावले, ताले लावले आणि सगळं जे आहे ऑफिस ते गावकऱ्यांनी बंद पाडून टाकलेलं आहे. स्वतःच्या आणि त्यांच्या चाब्या जे आहेत जनतेकडे आहेत. जोपर्यंत जे आहे प्रशासन इथं येत नाही, प्रशासन माफी मागत नाही, त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही, तोपर्यंत आहे ते ताले जे आहेत ते जनतेकडून ओपन केले जाणार नाही आहेत. तर ऑफिसलाच नाही तर उमेरेकरांना जे गोठणगावचं जे सफारी गेट आहे ते सुद्धा जे आहे जनतेकडून म्हणजे दहेगाव आणि परसोडी या गावातील लोकांकडून जे आहे ते गेटही सुद्धा आपल्या ताले लावून बंद करण्यात आले आहेत. त्याचवेळी मित्रांनो वेलतूर पोलीस स्टेशनचे ठाणेदारही आले होते आणि ठाणेदारांनाही असे सांगितलं की यावर कारवाई सुरू आहे. कुठलीही शासकीय मालमत्तेची तोडफोड न करता तुम्ही तुमचं आंदोलन करू शकता, पण एखादी जर शासकीय मालमत्तेची तोडफोड किंवा नुकसान झालं तर आम्हाला ही कारवाई करावी लागेल. जे मारून गेलेले आहेत महेश कुथे हे 2 व्यक्तीला मारहाण करून गेले आहेत ते जे आहेत आता काल रात्रीपासून जे आहेत बेपत्ता आहेत. ते बेपत्ता असल्यामुळे पोलिसांचाही त्यांना शोध घेणे सुरू आहेत. लोकेशनद्वारेही मिळाले नाही आहेत. पण विशेष म्हणजे मित्रांनो ते दोघेही अनुसूचित जातीतून येत असल्याने दोघेही त्यांचा जो आहे शेळ्या चारण्यावर आपला गुजारा होत असतो. पण एवढं सारं मारहाण करून जे आहे गावकऱ्यांमध्ये रोष फारच निर्माण झालेला आहे. आणि त्यामध्ये जे आहे आम्ही तिथे गेले असता गावकऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्या मुलांशी संवाद साधला. तसेच जे आहे ते घरडे नामक व्यक्ती जे आहेत 55 वर्षाचे, त्यांचा बघायला गेलं तर एक जो हात जो आहे तोही अपंग म्हणजेच फ्रॅक्चर झाला होता आधीपासूनच. तरीही ते आपल्या घराचा गुजारा करण्यासाठी शेळ्या चारत असतात आणि आपल्या घरचा जे आहे ते जीवन चालवत असतात. मित्रांनो यानंतर जे आहे आम्ही गावच्या जे आहेत माजी सरपंच जितेंद्र गोंडाने यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी काय त्यांचं म्हणणं आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल त्यांचं आपण या बाईटच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, IFE न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण आले आहोत कोळी तालुक्यातील दहेगाव या गावामध्ये. साहेब आपलं नाव काय आहे? माझं नाव जितेंद्र गोंडाने, मी एक वेडगाव ग्रामपंचायतचा माजी सरपंच. हे जे दहेगाव गावामध्ये काल प्रकरण झालेले आहे याबद्दल तुमचं काय मत आहे? वास्तविक पाहता हे प्रकरण फार चुकीचं झालं. आम्ही याचा निषेध करतो संपूर्ण गाव, कारण की वन अधिकाऱ्यांनी आजपर्यंत खूप मनमानी करणं चालू केलेलं आहे. खूपदा आम्ही बघितलं हे 3-4 प्रकरणं झालेले आहेत आमच्या गावामध्ये. असेच वन अधिकारी आपल्या पदाचा दुरुपयोग करून आमच्या गावातील लोकांना जर यांच्या जंगलामध्ये आमचे पाळीव प्राणी गेले तर हे मारहाण करतात. परंतु जर यांचे वन्य प्राणी जर आमच्या शेतामध्ये आले तर आम्ही मारहाण कोणाला करायची? त्या वन्य प्राण्यांना मारहाण करायची का या वन अधिकाऱ्यांना मारहाण करायची? यांचे ढुंगण सुजवायचे? हा आता विषय आमच्या समोर आलेला आहे. आणि वास्तविक पाहता आमच्या ग्रामपंचायतच्या निस्तारित सातबाऱ्यावर 95 हेक्टर जमीन ही गावकऱ्यांच्या चराईसाठी, इंधन लाकडासाठी निस्तारित केलेली आहे. आणि त्याच क्षेत्रामध्ये तो चराई करत असताना सुद्धा हे आपले कायदे दाखवून मारहाण करतात. तर याच्यावर कुठेतरी कारवाई झाली पाहिजे आणि कडक कारवाई झाली पाहिजे. यामुळे यांचा बंदोबस्त लागेल आणि गावकरीही सुखी होतील, समाधानी होतील. म्हणजे वन्य प्राणी हे नेहमी सतत दरवर्षी पिकांची सुद्धा नासधूस करतात.
आणि हे कर्मचारी ना पाहत ते नासधूस पाहायला सुद्धा येत नाही आणि यांची नुकसान भरपाई सुद्धा देत नाही. त्यामुळे संपूर्ण गावकरी मंडळी म्हणजे गावकरी जे शेतकरी आहेत ते पूर्ण वैतागून गेलेले आहेत की खिशामधला पूर्ण पैसा खर्च करत आहे शेतीवरती आणि ह्या वन्य प्राण्यामुळे आपण हतबल होऊन कंगाल व्हायचं ते कुठपर्यंत चालेल. त्याच्यामुळे आम्ही आज ह्या गेटच्या आणि ज्यांचे जेवढे कार्यालय आहेत आज अभयारण्याचे त्याला टाळे ठोकलेले आहेत याकरता की वरिष्ठ अधिकारी ज्यामध्ये DFO, ACF, CCF हे आलेले पाहिजेत आणि संपूर्ण ह्या परिसरातील लोकांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे, त्यांचं निराकरण केलं पाहिजे. जोपर्यंत ते व्यक्ती येणार नाहीत, त्यांचे वरिष्ठ अधिकारी DFO हे येणार नाही तोपर्यंत आम्ही हे कार्यालय सुरू करू देणार नाही. जर यांनी जबरदस्ती कार्यालय सुरू केले तर आम्ही तोडफोड केल्याशिवाय राहणार नाही. काय नाव आहे तुमचं? आकाश राजेंद्र घरडे. ते जे आजारी पडलेले आहेत हे तुमचे कोण लागतात? माझे वडील आहेत. हा हे यांच्या पायावर सुजून आली आहे, यांना थोडा दुःख झालाय, यांच्या काही बोलणं होऊन नाही राहिला. हा त्याच्यामुळे आता काल मला हे थोडे व्यवस्थित होते, यांना मला पूर्ण हकीकत सांगला. आता जे यांना सांगला ते मी तुम्हाला सांगत आहो. हा सांगा. यांनी सर्व हे गेले जंगलात, म्हणजे रस्त्याच्या ह्या भाऊच्या वावर आहे. शेड्या चारतात का तुमच्या वावर? या भाऊच्या वावराच्या कडेने जंगल आहे, त्या कडेने ते हे गणेश भाऊ वासनिक आणि माझे वडील राजेंद्र घरडे हे कडेनं शेड्या चालत होते. तेवढ्यात कुठे साहेब आले. कुठे साहेबांनी यांना विचारलं का कोण आहे तुम्ही, कोण आहे तुम्ही? तर माझ्या वडिलांचं नाव सांगितलं, राजेंद्र घरडे घरडे हो ना मी. कुठे साहेबांनी यांना म्हणलं का कोण तू महाराज का रे असं म्हणलं. माझ्या वडिलांनी म्हणलं का हो आम्ही साहेब महाराज आहोत. म्हणजे जातीची विचारणा केली का आधी? हो, जे यांनी सांगलं ते सांगत आहोत तुम्हाला का तुम्ही महार व्हा का रे? तर माझ्या वडिलांनी हो म्हणलं. हो म्हणताच बरोबर त्यानं मारणं चालू केला साहेब. मारणं चालू केला. आधी गणेश भाऊले मारला, त्यानं असं वाकून ढुंगणार मारला. त्याच्या बाद मध्ये ते काळी थोडी फलकण्याच्या बाद मध्ये माझ्या वडिलांनी मारलं. तर ते इथून रक्त वाहणं चालू झाला. मग पुढच्या साहेबांना म्हणलं का हे गावात सांगू नको असं मारला म्हणून. ते डायरेक्ट माझ्या वडिलांनी म्हणलं का झाडावर पडलो म्हणून सांग जा. जर तुला सांगितलं केस वगैरे केला तर तू या डायरेक्ट तुमच्यावर 1 लाखाचा गुन्हा दाखल करून असं कुठे साहेबांनी म्हणलं, असं माझ्या वडिलांनी सांगितलं. अच्छा. माझे वडील हो म्हणत होते त्यांच्या समोर, गुन्हा वगैरे काय नाही करत, मी तुम्ही सांगलं त्याप्रमाणे बोलीन. घरी आल्याच्या बाद मध्ये यांनी मला पूर्ण हकीकत सांगलं का असं झालं बा. तुमच्या वडिलांना आता बोलायला वगैरे त्रास होत आहे का? उठून बसता वगैरे येतं का? जमून नाही राहिलं, कारण हे पाय तिथवर. अच्छा. त्याच्यामुळे काही जमून नाही राहिलं. अच्छा. आता तुम्ही तक्रार वगैरे दिली का मग पोलीस स्टेशनला वगैरे? हो, काल दिली. मग पोलिसांनी काय कारवाई वगैरे सुरू केली का? कारवाई वगैरे आता ते साहेब आता त्यांनी म्हणलं की हे सर्व आश्वासन वगैरे दिलं, त्यांनी FIR दर्ज केला, त्याला अरेस्ट करू आम्ही, बरखास्त बी करू नोकरीवरून असं केला. पण सामोरची आता मला माहित नाही, कारण मी बाबासोबत अँब्युलन्स मध्ये नागपूरला गेलो होतो. अच्छा. आणखी काय झालं मग तिथं? साहेब माझे वडील सांगत होते की आणखी म्हणजे आम्ही डायरेक्ट पोलीस स्टेशनला होतो ना. माझा एक लहान भाऊ घरी होता, तर त्याने मला कॉल केलं होतं 5:30च्या आसपास. तो सांगत होता का आमच्या आता 6 शेऱ्या आल्या, म्हणजे माझ्या वडिलाच्या आमच्या 2 शेऱ्या आणि रामदास काकाच्या 2, गणेश भाऊची 1 आहे, दीक्षित घरडेची 1 आहे. म्हणजे पूर्ण गावातल्या शेळ्या एकत्र करून चारण्याचं काम करतात. म्हणजे याच्यावरतीच तुमचं पोटपाणी चालत असते का? रोटी चालू यांची त्याच्यावर. आणखी तर मग ते शेळ्या वगैरे कुठे आहेत आता ते साहेबानं कॉल केला होता, आम्ही 2 पोटे पाठवून जंगलात पाहू, पण जंगलात काही दिसल्या नाही. आता म्हणजे शेळ्यांचं तुमचं नुकसान झालं आहे? अच्छा. मग याबद्दल तुम्ही काही मागणी केली आहे का? नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, काही भरपाई मिळाली पाहिजे साहेब. मागणी वगैरे केली आहे का तुम्ही कुठं? मागणी वगैरे केली आहे आणि पोलीस स्टेशन मध्ये सांगला आपण. तसेच मित्रांनो, दहेगाव येथील वन समितीचे जे उपाध्यक्ष आहेत रुपेश गोंडाने यांनीही आपल्या चॅनलला प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांचे सुद्धा आपण या बाईटच्या माध्यमातून काय सांगणे आहे हेही आपण ऐकून घेऊया. काय नाव आहे तुमचं? मी रुपेश गोंडाने, दहेगाव वन समिती दहेगाव उपाध्यक्ष. काल जे तुमच्या गावात प्रकरण झालं, म्हणजे वन अधिकाऱ्याने जे गावातल्या लोकांना तुम्हाला मारहाण केलेली आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? याबद्दल माझं एवढंच मत आहे की जे माझ्या गावातील जे 2 लोकांना मारहाण झाली आणि रोडच्या साईडला माझं शेतच, रोडच्या पलीकडे त्या कुटीला लागूनच माझं शेत आहे आणि त्या शेताच्या पलीकडेच हे जनावरे चालत होते आणि त्यांचा उदरनिर्वाह सुद्धा त्या शेळ्या मेंढ्यावरच आहे. आणि गरीब दोनही व्यक्ती गरीब लोक आहेत आणि त्यांचा जो उदरनिर्वाह जो चालतो तो शेळ्या मेंढ्यावरच चालतो. आणि त्या शेळ्या मेंढ्यावर चालणारा उदरनिर्वाह आणि ह्या जो आमच्या गावातील जो कुते आहे वन अधिकारी त्यांनी जे मारहाण केली यांना, ते अतिशय काळीमा फासणारी गोष्ट आहे. अतिशय म्हणजे त्याच्याबद्दल म्हणजे शब्दसुद्धा माझ्या तोंडातून निघत नाही. याबद्दल मी एवढंच सांगू शकतो की याला ह्या कुते साहेबाला, महेश कुते वन अधिकारी,
याला कठोरची कठोर शिक्षा झाली पाहिजे, हेच माझी विनंती आहे आणि हेच एवढंच सांगतो. तर मित्रांनो, एकीकडे आपण बघायला गेलं तर शेतकऱ्यांच्या शेतातला जो माल असतो तो जनावरांपासून किती नासनूस झालेला असतो. त्या नासनुसीमध्ये शेतकऱ्यांचं कित्येक नुकसान होत असते. पण हे सगळं प्रकार जे आहे त्याचे जे आपण भरपाई मागतो त्यावेळेस 10,000 ते 15,000 रुपये आपल्याला मिळत असते. पण त्याच याच्यात मित्रांनो 10 ते 15,000च्या बदल्यात जे आहे ते त्यांच्या जीवाशी जो खेळ झालेला आहे याबद्दल त्यांना न्याय मिळण्यात यावा अशी आमच्या चॅनलच्या वतीने आम्ही विनंती करतो. धन्यवाद. तर नमस्कार, माझं नाव अनिश लोखंडे आणि IFUच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, उमरेड करांडला अभयारण्यालगत कुही तालुक्यातील दहेगाव गावामध्ये नुकतीच एक काळीमा फासणारी घटना जी आहे ते घडलेली आहे. नाव आहे राजेंद्र श्रावण घरडे, 55 वर्ष. तसेच गणेश किशन वासनिक, 45 वर्ष, राहा परसोळी, तालुका कुही, जिल्हा नागपूर. मित्रांनो, हे दोन्ही जे आहेत शेळ्या जे आहेत गावातल्या शेळ्या एकत्र करून जे आहेत ते आपल्या शेळ्या जे चारायला नेत असतात आणि चारून आपला घरचा जे आहेत म्हणजे घरचं जीवनशैली जी आहे ते त्यांच्या रोजी पाणी जे त्यामुळे चालत असते. एक दिवस दोन्ही जे आहेत राजेंद्र घरडे आणि गणेश किशन वासनिक हे दोन्ही व्यक्ती दहेगाव जंगलालगतच्या शेजारील भागात ते जे आहे शेळ्या चारण्याकरिता जात असतात. तेवढ्यातच 12 वाजताच्या सुमारास जे आहे तेथील वनरक्षक अधिकारी महेश कुथे जे आहे ते तेवढ्यात त्या रस्त्याला येतात. तेवढ्यातच काय होते की त्यांच्या मुलाने दिलेल्या माहितीप्रमाणे वनरक्षकांनी त्यांना नाव विचारतात. तर जे एकाचे नाव घरडे तर दुसऱ्याचे नाव वासनिक होते. दोघेही विशेष म्हणजे अनुसूचित जातीतून येत होते. त्यांना दोघांनाही अमानुषपणे मारहाण केली. नाव विचारल्यानंतर महेश कुते हे वनरक्षक आहेत, त्यांनी दोघांनाही अमानुषपणे मारहाण केली आणि मारहाण केल्यानंतर जे आहे त्यांनी असेही सांगितलं की तुम्ही जर गावात सांगाल तर तुमच्या विरुद्ध 1-1 लाख रुपयाचा दंड आकारून तुमच्यावरती कारवाई करू. विशेष म्हणजे त्यांना बकऱ्या जे आहेत जंगलालगत चारल्यामुळे त्यांना 1,000 रुपये जे आहे तो दंडही आकारला गेला आहे. दंड आकारल्यानंतर जी आहे अशी घटना घडायला नाही पाहिजे की दंड आकारायचं आणि मारायचं सुद्धा. मारण्याचा जो आहे तो कुठलाही अधिकार त्यांना नव्हता. पण जे आहे महेश कुते जे आहेत वनरक्षक त्यांनी जे आहे अमानुषपणे त्यांना मारहाण केली आहे. त्यातच मित्रांनो आम्ही दहेगाव गावामध्ये गेलो. तेथील दहेगाव गावामध्ये जे आहे जनतेचा जो क्रोध आहे तो प्रशासनाप्रती जे आहे ते फारच वाढलेला आहे. आणि त्यातच जे आहे जे गावातील नागरिक आहेत त्यांनी एकत्र येऊन जे आहे तेथील दहेगावमधील वनरक्षक जे ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये जे आहे ऑफिसला कुलूप लावले, ताले लावले आणि सगळं जे आहे ऑफिस ते गावकऱ्यांनी बंद पाडून टाकलेलं आहे. स्वतःच्या आणि त्यांच्या चाब्या जे आहेत जनतेकडे आहेत. जोपर्यंत जे आहे प्रशासन इथं येत नाही, प्रशासन माफी मागत नाही, त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही, तोपर्यंत आहे ते ताले जे आहे ते जनतेकडून ओपन केले जाणार नाही आहेत. तर ऑफिसलाच नाही तर उमरेकरांना जे गोठणगावचं जे सफारी गेट आहे ते सुद्धा जे आहे जनतेकडून म्हणजे दहेगाव आणि परसोडी या गावातील लोकांकडून जे आहे ते गेटही सुद्धा आपल्या ताले लावून बंद करण्यात आले आहेत. त्याचवेळी मित्रांनो वेलतूर पोलीस स्टेशनचे ठाणेदारही आले होते आणि ठाणेदारांनाही असे सांगितलं की यावर कारवाई सुरू आहे. कुठलीही शासकीय मालमत्तेची तोडफोड न करता तुम्ही तुमचं आंदोलन करू शकता. पण एखादी जर शासकीय मालमत्तेची तोडफोड किंवा नुकसान झालं तर आम्हाला ही कारवाई करावी लागेल. जे मारून गेलेले आहेत महेश कुथे हे 2 व्यक्तीला मारहाण करून गेले आहेत ते जे आहेत आता काल रात्रीपासून जे आहेत बेपत्ता आहेत. ते बेपत्ता असल्यामुळे पोलिसांचाही त्यांना शोध घेणं सुरू आहेत. लोकेशनद्वारेही मिळाले नाही आहेत. पण विशेष म्हणजे मित्रांनो ते दोघेही अनुसूचित जातीतून येत असल्याने दोघेही त्यांचा जो आहे शेळ्या चारण्यावर आपला गुजारा होत असतो. पण एवढं सारं मारहाण करून जे आहे गावकऱ्यांमध्ये रोष फारच निर्माण झालेला आहे. आणि त्यामध्ये जे आहे आम्ही तिथे गेले असता गावकऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्या मुलांशी संवाद साधला. तसेच जे आहे ते घरडे व्यक्ती नामक व्यक्ती जे आहेत 55 वर्षाचे त्यांचा बघायला गेलं तर एक जो हात जो आहे तोही अपंग म्हणजे फ्रॅक्चर झाला होता आधीपासूनच. तरीही ते आपल्या घराचा गुजारा करण्यासाठी शेळ्या चारत असतात आणि आपल्या घरचा जे आहे ते जीवन चालवत असतात. मित्रांनो यानंतर जे आहे आम्ही गावच्या जे आहेत माजी सरपंच जितेंद्र गोंडाने यांच्याशी संपर्क साधला.
त्यांनी काय त्यांचं म्हणणं आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल त्यांचं आपण या बाईटच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, IFE न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण आले आहोत कोळी तालुक्यातील दहेगाव या गावामध्ये. साहेब, आपलं नाव काय आहे? माझं नाव जितेंद्र गोंडाने, मी वेळगाव ग्रामपंचायतचा माजी सरपंच. हां, हे जे दहेगाव गावामध्ये काल प्रकरण झालेलं आहे याबद्दल तुमचं काय मत आहे? वास्तविक पाहता हे प्रकरण फार चुकीचं झालं. आम्ही याचा निषेध करतो संपूर्ण गाव, कारण की वन अधिकाऱ्यांनी आजपर्यंत खूप मनमानी करणं चालू केलेलं आहे. खूपदा आम्ही बघितलं हे 3-4 प्रकरणं झालेले आहेत आमच्या गावामध्ये. असेच वन अधिकारी आपल्या पदाचा दुरुपयोग करून आमच्या गावातील लोकांना, जर यांच्या जंगलामध्ये आमचे पाळीव प्राणी गेले तर हे मारहाण करतात. परंतु जर यांचे वन्य प्राणी जर आमच्या शेतामध्ये आले तर आम्ही मारहाण कोणाला करायची? त्या वन्य प्राण्यांना मारहाण करायची का या वन अधिकाऱ्यांना मारहाण करायची की यांचे ढुंगणं सुजवायचे? हा आता विषय आमच्या समोर आलेला आहे. आणि वास्तविक पाहता आमच्या ग्रामपंचायतच्या निस्तारित सातबाऱ्यावर 95 हेक्टर जमीन ही गावकऱ्यांच्या चराईसाठी, इंधन लाकडासाठी निस्तारित केलेली आहे. आणि त्याच क्षेत्रामध्ये तो चराई करत असताना सुद्धा हे आपले कायदे दाखवून मारहाण करतात. तर याच्यावर कुठेतरी कारवाई झाली पाहिजे आणि कडक कारवाई झाली पाहिजे. यामुळे यांचा बंदोबस्त लागेल आणि गावकरीही सुखी होतील, समाधानी होतील. म्हणजे वन्य प्राणी हे नेहमी सतत दरवर्षी पिकांची सुद्धा नासधूस करतात आणि हे कर्मचारी ते नासधूस पाहायला सुद्धा येत नाही आणि यांची नुकसान भरपाई सुद्धा देत नाही. त्यामुळे संपूर्ण गावकरी मंडळी, म्हणजे गावकरी जे शेतकरी आहेत ते पूर्ण वैतागून गेलेले आहेत की खिशामधला पूर्ण पैसा खर्च करत आहे शेतीवरती. आणि ह्या वन्य प्राण्यामुळे आपण हातभरून कंगाल व्हायचं, ते कुठपर्यंत चालेल? त्याच्यामुळे आम्ही आज ह्या गेटच्या आणि ज्यांचे जेवढे कार्यालय आहेत आज अभयारण्याचे, त्याला टाळे ठोकलेले आहेत याकरता की वरिष्ठ अधिकारी, ज्यामध्ये DFO, ACF, CCF हे आलेले पाहिजेत आणि संपूर्ण ह्या परिसरातील लोकांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे, त्यांचं निराकरण केलं पाहिजे. जोपर्यंत ते व्यक्ती येणार नाहीत, त्यांचे वरिष्ठ अधिकारी DFO हे येणार नाही, तोपर्यंत आम्ही हे कार्यालय सुरू करू देणार नाही. जर यांनी जबरदस्ती कार्यालय सुरू केले तर आम्ही तोडफोड केल्याशिवाय राहणार नाही. काय नाव आहे तुमचं? आकाश राजेंद्र घरडे. ते जे आजारी पडलेले आहेत हे तुमचे कोण लागतात? माझे वडील आहेत. हे यांच्या पायावर सुजून आली आहे, यांना थोडा दुःख झाला आहे, यांच्या काही बोलणं होऊन नाही राहिला. त्याच्यामुळे आता काल मला हे थोडे व्यवस्थित होते, यांना मला पूर्ण हकीकत सांगला. आता जे यांना सांगला ते मी तुम्हाला सांगत आहो. सांगा. यांनी सर्व हे गेले जंगलात, म्हणजे रस्त्याच्या ह्या भाऊच्या वावर आहे. शेड्याच्या अर्थात का तुमच्या वावर? या भाऊच्या वावराच्या कडेने जे जंगल आहे त्या कडेने ते हे गणेश भाऊ वासनिक आणि माझे वडील राजेंद्र घरडे हे कडेनं शेड्यात राहत होते. तेवढ्यात कुठे साहेब आले. कुठे साहेबांनी यांना विचारलं का कोण आहे तुम्ही, कोण आहे तुम्ही? तर माझ्या वडिलांचं नाव सांगितलं, राजेंद्र घरडे घरडे आहो ना मी. कुठे साहेबांनी यांना म्हणलं का कोण तू महाराज आहे असं म्हणलं. माझ्या वडिलांना म्हणलं का हो आम्ही साहेब महाराज आहोत. म्हणजे जातीची विचारणा केली का आधी? हो, जे यांनी सांगितलं ते सांगत आहोत तुम्हाला का तुम्ही महार व्हा का? तर माझ्या वडिलांना हो म्हणलं. हो म्हणताच बरोबर त्यानं मारणं चालू केला साहेब. मारणं चालू केला. आधी गणेश भाऊले मारला, त्यानं असं वाकून ढुंगणार मारला. त्याच्या बाद मध्ये ते गाडी थोडी फलकण्याच्या बाद मध्ये माझ्या वडिलांनी मारलं. तर ते इथून रक्त वाहणं चालू झाला. मग कुठे साहेबांना म्हणलं का हे गावात सांगू नको असं मारला म्हणून. ते डायरेक्ट माझ्या वडिलांनी म्हणलं का झाडावर पडलो म्हणून सांगा. जर तुनं सांगितलं केस वगैरे केला तर तू या डायरेक्ट तुमच्यावर 1 लाखाचा गुन्हा दाखल करून असं कुठे साहेबांनी म्हणलं, असं माझ्या वडिलांनी सांगितलं. अच्छा. माझे वडील हो म्हणत होते त्यांच्या समोर, गुन्हा वगैरे काय नाही करत, मी तुम्ही सांगलं त्याप्रमाणे बोलीन. घरी आल्याच्या बाद मध्ये यांनी मला पूर्ण हकीकत सांगलं का असं झालं बा. तुमच्या वडिलांना आता बोलायला वगैरे त्रास होत आहे का? उठून बसता वगैरे येतं का? जमून नाही राहिलं, कारण हे पाय तिथवर. अच्छा. त्याच्यामुळे काही जमून नाही राहिलं. अच्छा. आता तुम्ही तक्रार वगैरे दिली का मग पोलीस स्टेशनला वगैरे? हो, काल दिली. मग पोलिसांनी काय कारवाई वगैरे सुरू केली का? कारवाई वगैरे आता ते साहेब आता त्यांनी म्हणलं की हे सर्व आश्वासन वगैरे दिलं त्यांनी, एखादा केला त्याला अरेस्ट करू आम्ही, बरखास्त बी करू नोकरीवरून असं केला. पण सामोरची आता आम्हाला माहित नाही, कारण मी बाबासोबत ॲम्ब्युलन्स मध्ये नागपूरला गेलो होतो. अच्छा. आणखी काय झालं मग तिथं? साहेब माझे वडील सांगत होते की आणखी म्हणजे आम्ही डायरेक्ट पोलीस स्टेशनला होतो ना. माझा एक लहान भाऊ घरी होता, तर त्याने मला कॉल केलं होतं 5:30च्या आसपास. तर तो सांगत होता का आमच्या आता 6 शिर्या आल्या, म्हणजे माझ्या वडिलाच्या आमच्या 2 शिर्या आणि रामदास काकाच्या 2, गणेश भाऊची 1 आहे, दीक्षित घरडेची 1 आहे. म्हणजे पूर्ण गावातल्या शेळ्या एकत्र करून चारण्याचं काम करतात. हे चरण्याचं म्हणजे याच्यावरतीच तुमचं पोटपाणी चालत असते का? रोटी चालू यांची त्याच्यावर.
आणखी तर मग ते शेळ्या वगैरे कुठे आहेत आता? आता ते साहेबानं कॉल केला होता तर आम्ही 2 पोटे पाठवून जंगलात पाहू, पण जंगलात काही दिसल्या नाही. आता म्हणजे शेळ्यांचं तुमचं नुकसान झालं आहे? नुकसान झालं आहे. अच्छा, मग याबद्दल तुम्ही काही मागणी केली आहे का? नुकसान भरपाई मिळाली पाहिजे काही भरपाई मिळाली पाहिजे ना साहेब. मागणी वगैरे केली आहे का तुम्ही कुठं? मागणी वगैरे केली आहे आणि पोलीस स्टेशन मध्ये सांगला आपण. हा हा. तसेच मित्रांनो, दहेगाव येथील वन समितीचे जे उपाध्यक्ष आहेत रुपेश गोंडाने यांनीही आपल्या चॅनलला प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांचे सुद्धा आपण या बाईटच्या माध्यमातून काय सांगणे आहे हेही आपण ऐकून घेऊया. काय नाव आहे तुमचं? मी रुपेश गोंडाने, दहेगाव वन समिती दहेगाव उपाध्यक्ष. काल जे तुमच्या गावात प्रकरण झालं, म्हणजे वन अधिकाऱ्याने जे गावातल्या लोकांना तुम्हाला मारहाण केलेली आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? याबद्दल माझं एवढंच मत आहे की जे माझ्या गावातील जे 2 लोकांना मारहाण झाली आणि रोडच्या साईडला माझं शेतच रोडच्या पलीकडे त्या कुटीला लागूनच माझं शेत आहे आणि त्या शेताच्या पलीकडेच हे जनावरे चारत होते आणि त्यांचा उदरनिर्वाह सुद्धा त्या शेळ्या मेंढ्यावरच आहे. आणि गरीब दोनही व्यक्ती गरीब लोक आहेत आणि त्यांचा जो उदरनिर्वाह तो चालतो तो शेळ्या मेंढ्यावरच चालतो. आणि त्या शेळ्या मेंढ्यावर चालणारा उदरनिर्वाह आणि ह्या जो आमच्या गावातील जो कुते आहे वन अधिकारी त्यांनी जे मारहाण केली यांना, ते अतिशय काळीमा फासणारी गोष्ट आहे. अतिशय म्हणजे त्याच्याबद्दल म्हणजे शब्द सुद्धा माझ्या तोंडातून निघत नाही. याबद्दल मी एवढंच सांगू शकतो का याला ह्या कुते साहेबाला, महेश कुते वन अधिकारी, याला कठोरची कठोर शिक्षा झाली पाहिजे, हेच माझी विनंती आहे आणि हेच एवढंच सांगतो. तर मित्रांनो, एकीकडे आपण बघायला गेलं तर शेतकऱ्यांच्या शेतातला जो माल असतो तो जनावरांपासून किती नासनूस झालेला असतो. त्या नासनुसीमध्ये शेतकऱ्यांचं कित्येक नुकसान होत असते. पण हे सगळं प्रकार जे आहे त्याचे जे आपण भरपाई मागतो त्यावेळेस 10,000 ते 15,000 रुपये आपल्याला मिळत असते. पण त्याच ह्याच्यात मित्रांनो 10 ते 15,000च्या बदल्यात जे आहे ते त्यांच्या जीवाशी जो खेळ झालेला आहे याबद्दल त्यांना न्याय मिळण्यात यावा अशी आमच्या चॅनलच्या वतीने आम्ही विनंती करतो. धन्यवाद. तर नमस्कार, माझं नाव अनिश लोखंडे आणि IFUच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, उमरेड करांडला अभयारण्यालगत कुही तालुक्यातील दहेगाव गावामध्ये नुकतीच एक काळीमा फासणारी घटना जी आहे ते घडलेली आहे. नाव आहे राजेंद्र श्रावण घरडे, 55 वर्ष. तसेच गणेश किशन वासनिक, 45 वर्ष, राहा परसोळी, तालुका कुही, जिल्हा नागपूर. मित्रांनो, हे दोन्ही जे आहेत शेळ्या जे आहेत गावातल्या शेळ्या एकत्र करून जे आहेत ते आपल्या शेळ्या जे चारायला नेत असतात आणि चारून आपला घरचा जे आहेत म्हणजे घरचं जीवनशैली जी आहे ते त्यांच्या रोजी पाणीचे त्यामुळे चालत असते. एक दिवस दोन्ही जे आहेत राजेंद्र घरडे आणि गणेश किशन वासनिक हे दोन्ही व्यक्ती दहेगाव जंगलालगतच्या शेजारील भागात ते जे आहे शेळ्या चारण्याकरिता जात असतात. तेवढ्यातच 12 वाजताच्या सुमारास जे आहे तेथील वनरक्षक अधिकारी महेश कुते जे आहे ते तेवढ्यात त्या रस्त्याला येतात. तेवढ्यातच काय होते की त्यांच्या मुलाने दिलेल्या माहितीप्रमाणे वनरक्षकांनी त्यांना नाव विचारतात. तर जे एकाचे नाव घरडे तर दुसऱ्याचे नाव वासनिक होते. दोघेही विशेष म्हणजे अनुसूचित जातीतून येत होते. त्यांना दोघांनाही अमानुषपणे मारहाण केली. नाव विचारल्यानंतर महेश कुते हे वनरक्षक आहेत, त्यांनी दोघांनाही अमानुषपणे मारहाण केली आणि मारहाण केल्यानंतर जे आहे त्यांनी असेही सांगितलं की तुम्ही जर गावात सांगाल तर तुमच्या विरुद्ध 1-1 लाख रुपयाचा दंड आकारून तुमच्यावरती कारवाई करू. विशेष म्हणजे त्यांना बकऱ्या जे आहेत जंगलालगत चारल्यामुळे त्यांना 1,000 रुपये जे आहे तो दंडही आकारला गेला आहे. दंड आकारल्यानंतर जी आहे अशी घटना घडायला नाही पाहिजे की दंड आकारायचं आणि मारायचं सुद्धा. मारण्याचा जो आहे तो कुठलाही अधिकार त्यांना नव्हता. पण जे आहे महेश कुते जे आहेत वनरक्षक त्यांनी जे आहे अमानुषपणे त्यांना मारहाण केली आहे. त्यातच मित्रांनो आम्ही दहेगाव गावामध्ये गेलो. तेथील दहेगाव गावामध्ये जे आहे जनतेचा जो क्रोध आहे तो प्रशासनाप्रती जे आहे ते फारच वाढलेला आहे. आणि त्यातच जे आहे जे गावातील नागरिक आहेत त्यांनी एकत्र येऊन जे आहे तेथील दहेगावमधील वनरक्षक जे ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये जे आहे
ऑफिसला कुलूप लावले, ताले लावले आणि सगळं जे आहे ऑफिस ते गावकऱ्यांनी बंद पाडून टाकलेले आहे. स्वतःच्या आणि त्यांच्या चाव्या ज्या आहेत जनतेकडे आहेत. जोपर्यंत जे आहे प्रशासन इथं येत नाही, प्रशासन माफी मागत नाही, त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही, तोपर्यंत आहे ते ताले जे आहे ते जनतेकडून ओपन केले जाणार नाही आहेत. तर ऑफिसलाच नाही तर उमेरीकरांना जे गोठणगावचं जे सफारी गेट आहे ते सुद्धा जे आहे जनतेकडून म्हणजे दहेगाव आणि परसोडी या गावातील लोकांकडून जे आहे ते गेटही सुद्धा आपल्या ताले लावून बंद करण्यात आले आहेत. त्याचवेळी मित्रांनो वेलतूर पोलीस स्टेशनचे ठाणेदारही आले होते आणि ठाणेदारांनाही असे सांगितलं की यावर कारवाई सुरू आहे. कुठलीही शासकीय मालमत्तेची तोडफोड न करता तुम्ही तुमचं आंदोलन करू शकता, पण एखादी जर शासकीय मालमत्तेची तोडफोड किंवा नुकसान झालं तर आम्हाला ही कारवाई करावी लागेल. जे मारून गेलेले आहेत महेश कुथे हे 2 व्यक्तीला मारहाण करून गेले आहेत ते जे आहेत आता काल रात्रीपासून जे आहेत बेपत्ता आहेत. ते बेपत्ता असल्यामुळे पोलिसांचाही त्यांना शोध घेणं सुरू आहेत. लोकेशनद्वारेही मिळाले नाही आहेत. पण विशेष म्हणजे मित्रांनो ते दोघेही अनुसूचित जातीतून येत असल्याने दोघेही त्यांचा जो आहे शेळ्या चारण्यावर आपला गुजारा होत असतो. पण एवढं सारं मारहाण करून जे आहे गावकऱ्यांमध्ये रोष फारच निर्माण झालेला आहे. आणि त्यामध्ये जे आहे आम्ही तिथे गेले असता गावकऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्या मुलांशी संवाद साधला. तसेच जे आहे ते घरडे व्यक्ती नामक व्यक्ती जे आहेत 55 वर्षाचे, त्यांचा बघायला गेलं तर एक जो हात जो आहे तोही अपंग म्हणजे फ्रॅक्चर झाला होता आधीपासूनच. तरीही ते आपल्या घराचा गुजारा करण्यासाठी शेळ्या चारत असतात आणि आपल्या घरचं जे आहे ते जीवन चालवत असतात. मित्रांनो यानंतर जे आहे आम्ही गावच्या जे आहेत माजी सरपंच जितेंद्र गोंडाने यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी काय त्यांचं म्हणणं आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल त्यांचं आपण या बाईटच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, IFE न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण आले आहोत कोळी तालुक्यातील दहेगाव या गावामध्ये. साहेब आपलं नाव काय आहे? माझं नाव जितेंद्र गोंडाने, मी वेळगाव ग्रामपंचायतचा माजी सरपंच. हां, हे जे दहेगाव गावामध्ये काल प्रकरण झालेले आहे याबद्दल तुमचं काय मत आहे? वास्तविक पाहता हे प्रकरण फार चुकीचं झालं. आम्ही याचा निषेध करतो संपूर्ण गाव, कारण की वन अधिकाऱ्यांनी आजपर्यंत खूप मनमानी करणं चालू केलेलं आहे. खूपदा आम्ही बघितलं हे 3-4 प्रकरणं झालेले आहेत आमच्या गावामध्ये. असेच वन अधिकारी आपल्या पदाचा दुरुपयोग करून आमच्या गावातील लोकांना जर यांच्या जंगलामध्ये आमचे पाळीव प्राणी गेले तर हे मारहाण करतात. परंतु जर यांचे वन्य प्राणी जर आमच्या शेतामध्ये आले तर आम्ही मारहाण कोणाला करायची? त्या वन्य प्राण्यांना मारहाण करायची का या वन अधिकाऱ्यांना मारहाण करायची? की यांचे ढुंगणं सुजवायचे? हा आता विषय आमच्या समोर आलेला आहे. आणि वास्तविक पाहता आमच्या ग्रामपंचायतच्या निस्तारित सातबाऱ्यावर 95 हेक्टर जमीन ही गावकऱ्यांच्या चराईसाठी, इंधन लाकडासाठी निस्तारित केलेली आहे. आणि त्याच क्षेत्रामध्ये तो चराई करत असताना सुद्धा हे आपले कायदे दाखवून मारहाण करतात. तर याच्यावर कुठेतरी कारवाई झाली पाहिजे आणि कडक कारवाई झाली पाहिजे, ज्यामुळे यांचा बंदोबस्त लागेल आणि गावकरीही सुखी होतील, समाधानी होतील. म्हणजे वन्य प्राणी हे नेहमी सतत दरवर्षी पिकांची सुद्धा नासधूस करतात आणि हे कर्मचारी पाहत ते नासधूस पाहायला सुद्धा येत नाही आणि यांची नुकसान भरपाई सुद्धा देत नाही. त्यामुळे संपूर्ण गावकरी मंडळी म्हणजे गावकरी जे शेतकरी आहेत ते पूर्ण वैतागून गेलेले आहेत की खिशामधला पूर्ण पैसा खर्च करत आहे शेतीवरती आणि ह्या वन्य प्राण्यामुळे आपण हातभरून कंगाल व्हायचं. हे कुठपर्यंत चालेल? त्याच्यामुळे आम्ही आज ह्या गेटच्या आणि ज्यांचे जेवढे कार्यालय आहेत आज अभयारण्याचे त्याला टाळे ठोकलेले आहेत, याकरता की वरिष्ठ अधिकारी ज्यामध्ये DFO, ACF, CCF हे आलेले पाहिजेत आणि संपूर्ण ह्या परिसरातील लोकांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे, त्यांचं निराकरण केलं पाहिजे. जोपर्यंत ते व्यक्ती येणार नाहीत, त्यांचे वरिष्ठ अधिकारी DFO हे येणार नाही तोपर्यंत आम्ही हे कार्यालय सुरू करू देणार नाही. जर यांनी जबरदस्ती कार्यालय सुरू केले तर आम्ही तोडफोड केल्याशिवाय राहणार नाही. काय नाव आहे तुमचं? आकाश राजेंद्र घरडे. ते जे आजारी पडलेले आहेत हे तुमचे कोण लागतात? माझे वडील आहेत. हे यांच्या पायावर सुजून आली आहे, यांना थोडा दुखणं झालाय, ते यांच्या काही बोलणं होऊन नाही राहिला. त्याच्यामुळे आता काल मला हे थोडे व्यवस्थित होते, यांना मला पूर्ण हकीकत सांगला. आता जे यांना सांगला ते मी तुम्हाला सांगत आहो. सांगा. यांनी सर्व हे गेले जंगलात, म्हणजे रस्त्याच्या ह्या भाऊच्या वावर आहे. शेळ्या चारतात का तुमच्या वावर? या भाऊच्या वावराच्या कडेने जंगल आहे, त्या कडेने ते हे गणेश भाऊ वासनिक आणि माझे वडील राजेंद्र घरडे हे कडेनं शेळ्या चारत होते. तेवढ्यात कुठे साहेब आले. कुठे साहेबांनी यांना विचारलं का कोण आहे तुम्ही?
कोण अरे तुम्ही तर माझ्या वडिलांना माझ्या वडिलाचं नाव सांगितलं, राजेंद्र घरडे ना मी. कुठे साहेबांनी यांना म्हणलं का तू महाराज काय असं म्हणलं. माझ्या वडिलांना म्हणलं का हो आम्ही साहेब महाराज आहोत. म्हणजे जातीची विचारणा केली का आधी? हो, जे यांनी सांगितलं ते सांगत आहोत तुम्हाला का तुम्ही महार व्हा का रे. तर माझ्या वडिलांना हो हो म्हणलं. हो म्हणताच बरोबर त्यानं मारणं चालू केला साहेब. मारणं चालू केला. आधी गणेश भाऊले मारला, त्यानं असं वाकून ढुंगणार मारला. त्याच्या बाद मध्ये ते गाडी थोडी फलकण्याच्या बाद मध्ये माझ्या वडिलांनी मारलं. तर ते इथून रक्त वाहणं चालू झाला. मग कुठे साहेबांना म्हणलं का हे गावात सांगू नको असं मारला म्हणून. ते डायरेक्ट माझ्या वडिलांनी म्हणलं का झाडावर पडलो म्हणून सांग जा. जर तुनं सांगितलं केस वगैरे केला तर तू या डायरेक्ट तुमच्यावर 1 लाखाचा गुन्हा दाखल करून असं कुठे साहेबांनी म्हणलं, असं माझ्या वडिलांनी सांगितलं. अच्छा. तर माझे वडील हो हो म्हणत होते त्यांच्या समोर, गुन्हा वगैरे काय नाही करत, मी तुम्ही सांगलं त्याप्रमाणे बोलीन. घरी आल्याच्या बाद मध्ये यांनी मला पूर्ण हकीकत सांगलं का असं असं झालं बा. तुमच्या वडिलांना आता बोलायला वगैरे त्रास होत आहे का? उठून बसता वगैरे येतं का? जमून नाही राहिलं कारण हे पाय तिथवर, अच्छा. त्याच्यामुळे काही जमून नाही राहिलं. अच्छा. आता तुम्ही तक्रार वगैरे दिली का मग पोलीस स्टेशनला वगैरे? हो, काल दिली. मग पोलिसांनी काय कारवाई वगैरे सुरू केली का? कारवाई वगैरे आता ते साहेब आता त्यांनी म्हणलं की हे सर्व आश्वासन वगैरे दिलं त्यांनी, एका केला त्याला अरेस्ट करू आम्ही, बरखास्त बी करू नोकरीवरून असं केला. पण सामोरची आता मला माहित नाही कारण मी बाबासोबत अँब्युलन्स मध्ये नागपूरला गेलो होतो. अच्छा. आणखी काय झालं मग तिथं? साहेब माझे वडील सांगत होते की आणखी म्हणजे आम्ही डायरेक्ट पोलीस स्टेशनला होतो ना. माझा एक लहान भाऊ घरी होता, तर त्याने मला कॉल केलं होतं 5:30च्या आसपास. तर तो सांगत होता का आमच्या आता 6 शिर्या आल्या, म्हणजे माझ्या वडिलाच्या आमच्या 2 शिर्या आणि रामदास काकाच्या 2, गणेश भाऊची 1 आहे, दीक्षित घरडेची 1 आहे. म्हणजे पूर्ण गावातल्या शेळ्या एकत्र करून चारण्याचं काम करतात. हे चरण्याचं म्हणजे याच्यावरतीच तुमचं पोटपाणी चालत असते का? रोटी चालू यांची त्याच्यावर. आणखी तर मग ते शेळ्या वगैरे कुठे आहेत आता ते साहेबांना कॉल केला होता आम्ही 2 पोटे पाठवून जंगलात पाहू, पण जंगलात काही दिसल्या नाही. आता म्हणजे शेळ्यांचं तुमचं नुकसान झालं आहे? अच्छा. मग याबद्दल तुम्ही काही मागणी केली आहे का? नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, काही भरपाई मिळाली पाहिजे. मागणी वगैरे केली आहे का तुम्ही? कुठं मागणी वगैरे केली आहे आणि पोलीस स्टेशन मध्ये सांगला. तसेच मित्रांनो, दहेगाव येथील वन समितीचे जे उपाध्यक्ष आहेत रुपेश गोंडाने यांनीही आपल्या चॅनलला प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांचे सुद्धा आपण या बाईटच्या माध्यमातून काय सांगणे आहे हेही आपण ऐकून घेऊया. काय नाव आहे तुमचं? मी रुपेश गोंडाने, दहेगाव वन समिती दहेगाव उपाध्यक्ष. काल जे तुमच्या गावात प्रकरण झालं, म्हणजे वन अधिकाऱ्याने जे गावातल्या लोकांना तुम्हाला मारहाण केलेली आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? याबद्दल माझं एवढंच मत आहे की जे माझ्या गावातील जे 2 लोकांना मारहाण झाली आणि रोडच्या साईडला माझं शेतच, रोडच्या पलीकडे त्या कुटीला लागूनच माझं शेत आहे आणि त्या शेताच्या पलीकडेच हे जनावरे चालत होते आणि त्यांचा उदरनिर्वाह सुद्धा त्या शेळ्या मेंढ्यावरच आहे. आणि गरीब दोनही व्यक्ती गरीब लोक आहेत आणि त्यांचा जो उदरनिर्वाह जो चालतो तो शेळ्या मेंढ्यावरच चालतो. आणि त्या शेळ्या मेंढ्यावर चालणारा उदरनिर्वाह आणि ह्या जो आमच्या गावातील जो कुते आहे वन अधिकारी त्यांनी जे मारहाण केली यांना, ते अतिशय काळीमा फासणारी गोष्ट आहे. अतिशय म्हणजे त्याच्याबद्दल म्हणजे शब्द सुद्धा माझ्या तोंडातून निघत नाही. याबद्दल मी एवढंच सांगू शकतो की याला ह्या कुते साहेबाला, महेश कुते वन अधिकारी, याला कठोरची कठोर शिक्षा झाली पाहिजे, हेच माझी विनंती आहे आणि हेच एवढंच सांगतो. तर मित्रांनो, एकीकडे आपण बघायला गेलं तर शेतकऱ्यांच्या शेतातला जो माल असतो तो जनावरांपासून किती नासनूस झालेला असतो. त्या नासनुसीमध्ये शेतकऱ्यांचं कित्येक नुकसान होत असते. पण हे सगळं प्रकार जे आहे त्याचे जे आपण भरपाई मागतो त्यावेळेस 10,000 ते 15,000 रुपये आपल्याला मिळत असते. पण त्याच ह्याच्यात मित्रांनो 10 ते 15,000च्या बदल्यात जे आहे ते त्यांच्या जीवाशी जो खेळ झालेला आहे याबद्दल त्यांना न्याय मिळण्यात यावा अशी आमच्या चॅनलच्या वतीने आम्ही विनंती करतो. धन्यवाद. तर नमस्कार, माझं नाव अनिश लोखंडे आणि IFUच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, उमरेड करांडला अभयारण्यालगत कुही तालुक्यातील दहेगाव गावामध्ये नुकतीच एक काळीमा फासणारी घटना जी आहे ते घडलेली आहे. नाव आहे राजेंद्र श्रावण घरडे, 55 वर्ष. तसेच गणेश किशन वासनिक, 45 वर्ष, राहा परसोळी, तालुका कुही, जिल्हा नागपूर. मित्रांनो, हे दोन्ही जे आहेत शेळ्या जे आहेत गावातल्या शेळ्या एकत्र करून जे आहेत ते आपल्या शेळ्या जे चारायला नेत असतात आणि चारून आपला घरचा जे आहेत म्हणजे घरचं जीवनशैली जी आहे ते त्यांच्या रोजी पाणी जे त्यामुळे चालत असते.
एक दिवस दोन्ही जे आहेत राजेंद्र घरडे आणि गणेश किशन वासनिक हे दोन्ही व्यक्ती दहेगाव दहेगाव जंगलालगतच्या शेजारील भागात ते जे आहे शेळ्या चारण्याकरिता जात असतात. तेवढ्यातच 12 वाजताच्या सुमारास जे आहे तेथील वनरक्षक अधिकारी महेश कुथे जे आहे ते तेवढ्यात त्या रस्त्याला येतात. तेवढ्यातच काय होते की त्यांच्या मुलाने दिलेल्या माहितीप्रमाणे वनरक्षकांनी त्यांना नाव विचारतात. तर जे एकाचे नाव घरडे तर दुसऱ्याचे नाव वासनिक होते. दोघेही विशेष म्हणजे अनुसूचित जातीतून येत होते. त्यांना दोघांनाही अमानुषपणे मारहाण केली. नाव विचारल्यानंतर महेश कुथे हे वनरक्षक आहेत, त्यांनी दोघांनाही अमानुषपणे मारहाण केली आणि मारहाण केल्यानंतर जे आहे त्यांनी असेही सांगितलं की तुम्ही जर गावात सांगाल तर तुमच्या विरुद्ध 1-1 लाख रुपयाचा दंड आकारून तुमच्यावरती कारवाई करू. विशेष म्हणजे त्यांना बकऱ्या जे आहेत जंगलालगत चारल्यामुळे त्यांना 1-1 हजार रुपये जे आहे तो दंडही आकारला गेला आहे. दंड आकारल्यानंतर जी आहे अशी घटना घडायला नाही पाहिजे की दंड आकारायचं आणि मारायचं सुद्धा. मारण्याचा जो आहे तो कुठलाही अधिकार त्यांना नव्हता. पण जे आहे महेश कुथे जे आहेत वनरक्षक त्यांनी जे आहे अमानुषपणे त्यांना मारहाण केली आहे. त्यातच मित्रांनो आम्ही दहेगाव गावामध्ये गेलो. तेथील दहेगाव गावामध्ये जे आहे जनतेचा जो क्रोध आहे तो प्रशासनाप्रती जे आहे ते फारच वाढलेला आहे. आणि त्यातच जे आहे जे गावातील नागरिक आहेत त्यांनी एकत्र येऊन जे आहे तेथील दहेगावमधील वनरक्षक जे ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये जे आहे ऑफिसला कुलूप लावले, ताले लावले आणि सगळं जे आहे ऑफिस ते गावकऱ्यांनी बंद पाडून टाकलेलं आहे. स्वतःच्या आणि त्यांच्या चाब्या जे आहेत जनतेकडे आहेत. जोपर्यंत जे आहे प्रशासन इथं येत नाही, प्रशासन माफी मागत नाही, त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही, तोपर्यंत आहे ते ताले जे आहेत ते जनतेकडून ओपन केले जाणार नाही आहेत. तर ऑफिसलाच नाही तर उमेरेकरांना जे गोठणगावचं जे सफारी गेट आहे ते सुद्धा जे आहे जनतेकडून म्हणजे दहेगाव आणि परसोडी या गावातील लोकांकडून जे आहे ते गेटही सुद्धा आपल्या ताले लावून बंद करण्यात आले आहेत. त्याचवेळी मित्रांनो वेलतूर पोलीस स्टेशनचे ठाणेदारही आले होते आणि ठाणेदारांनाही असे सांगितलं की यावर कारवाई सुरू आहे. कुठलीही शासकीय मालमत्तेची तोडफोड न करता तुम्ही तुमचं आंदोलन करू शकता, पण एखादी जर शासकीय मालमत्तेची तोडफोड किंवा नुकसान झालं तर आम्हाला ही कारवाई करावी लागेल. जे मारून गेलेले आहेत महेश कुथे हे 2 व्यक्तीला मारहाण करून गेले आहेत ते जे आहेत आता काल रात्रीपासून जे आहेत बेपत्ता आहेत. ते बेपत्ता असल्यामुळे पोलिसांचाही त्यांना शोध घेणं सुरू आहेत. लोकेशनद्वारेही मिळाले नाही आहेत. पण विशेष म्हणजे मित्रांनो ते दोघेही अनुसूचित जातीतून येत असल्याने दोघेही त्यांचा जो आहे शेळ्या चारण्यावर आपला गुजारा होत असतो. पण एवढं सारं मारहाण करून जे आहे गावकऱ्यांमध्ये रोष फारच निर्माण झालेला आहे. आणि त्यामध्ये जे आहे आम्ही तिथे गेले असता गावकऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्या मुलांशी संवाद साधला. तसेच जे आहे ते घरडे नामक व्यक्ती जे आहेत 55 वर्षाचे, त्यांचा बघायला गेलं तर एक जो हात जो आहे तोही अपंग म्हणजेच फ्रॅक्चर झाला होता आधीपासूनच. तरीही ते आपल्या घराचा गुजारा करण्यासाठी शेळ्या चारत असतात आणि आपल्या घरचा जे आहे ते जीवन चालवत असतात. मित्रांनो यानंतर जे आहे आम्ही गावच्या जे आहेत माजी सरपंच जितेंद्र गोंडाने यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी काय त्यांचं म्हणणं आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल त्यांचं आपण या बाईटच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, IFE न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण आले आहोत कोळी तालुक्यातील दहेगाव या गावामध्ये. साहेब आपलं नाव काय आहे? माझं नाव जितेंद्र गोंडाने, मी वेडगाव ग्रामपंचायतचा माजी सरपंच. हां, हे जे दहेगाव गावामध्ये काल प्रकरण झालेले आहे याबद्दल तुमचं काय मत आहे? वास्तविक पाहता हे प्रकरण फार चुकीचं झालं. आम्ही याचा निषेध करतो संपूर्ण गाव, कारण की वन अधिकाऱ्यांनी आजपर्यंत खूप मनमानी करणं चालू केलेलं आहे. खूपदा आम्ही बघितलं हे 3-4 प्रकरणं झालेले आहेत आमच्या गावामध्ये. असेच वन अधिकारी आपल्या पदाचा दुरुपयोग करून आमच्या गावातील लोकांना जर यांच्या जंगलामध्ये आमचे पाळीव प्राणी गेले तर हे मारहाण करतात. परंतु जर यांचे वन्य प्राणी जर आमच्या शेतामध्ये आले तर आम्ही मारहाण कोणाला करायची? त्या वन्य प्राण्यांना मारहाण करायची का या वन अधिकाऱ्यांना मारहाण करायची की यांचे ढुंगणं सुजवायचे? हा आता विषय आमच्या समोर आलेला आहे. आणि वास्तविक पाहता आमच्या ग्रामपंचायतच्या निस्तारित सातबाऱ्यावर 95 हेक्टर जमीन ही गावकऱ्यांच्या चराईसाठी, इंधन लाकडासाठी निस्तारित केलेली आहे. आणि त्याच क्षेत्रामध्ये तो चराई करत असताना सुद्धा हे आपले कायदे दाखवून मारहाण करतात.
तर याच्यावर कुठंतरी कारवाई झाली पाहिजे आणि कडक कारवाई झाली पाहिजे. यामुळे यांचा बंदोबस्त लागेल आणि गावकरीही सुखी होतील, समाधानी होतील. म्हणजे वन्य प्राणी हे नेहमी सतत दरवर्षी पिकांची सुद्धा नासधूस करतात आणि हे कर्मचारी ना पाहत ते नासधूस पाहायला सुद्धा येत नाही आणि यांची नुकसान भरपाई सुद्धा देत नाही. त्यामुळे संपूर्ण गावकरी मंडळी म्हणजे गावकरी जे शेतकरी आहेत ते पूर्ण वैतागून गेलेले आहेत की खिशामधला पूर्ण पैसा खर्च करत आहे शेतीवरती आणि ह्या वन्य प्राण्यामुळे आपण हातभर होऊन कंगाल व्हायचं ते कुठपर्यंत चालेल. त्याच्यामुळे आम्ही आज ह्या गेटच्या आणि ज्यांचे जेवढे कार्यालय आहेत आज अभयारण्याचे त्याला टाळे ठोकलेले आहेत याकरता की वरिष्ठ अधिकारी ज्यामध्ये DFO, ACF, CCF हे आलेले पाहिजेत आणि संपूर्ण ह्या परिसरातील लोकांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे, त्यांचं निराकरण केलं पाहिजे. जोपर्यंत ते व्यक्ती येणार नाहीत, त्यांचे वरिष्ठ अधिकारी DFO हे येणार नाही तोपर्यंत आम्ही हे कार्यालय सुरू करू देणार नाही. जर यांनी जबरदस्ती कार्यालय सुरू केले तर आम्ही तोडफोड केल्याशिवाय राहणार नाही. काय नाव आहे तुमचं? आकाश राजेंद्र घरडे. ते जे आजारी पडलेले आहेत हे तुमचे कोण लागतात? माझे वडील आहेत. हे यांच्या पायावर सुजून आली आहे, यांना थोडा दुःख झाला आहे, यांच्याच्या काही बोलणं होऊन नाही राहिला. त्याच्यामुळे आता काल मला हे थोडे व्यवस्थित होते, यांना मला पूर्ण हकीकत सांगला. आता जे यांना सांगला ते मी तुम्हाला सांगत आहो. सांगा. यांनी सर्व हे गेले जंगलात, म्हणजे रस्त्याच्या ह्या भाऊच्या वावर आहे. शेड्या चारतात का तुमच्या वावर? या भाऊच्या वावराच्या कडेने जंगल आहे, त्या कडेने ते हे गणेश भाऊ वासनिक आणि माझे वडील राजेंद्र घरडे हे कडेनं शेड्या चालत होते. तेवढ्यात कुठे साहेब आले. कुठे साहेबांनी यांना विचारलं का कोण आहे तुम्ही, कोण आहे तुम्ही? तर माझ्या वडिलांचं नाव सांगितलं, राजेंद्र घरडे घरडे हो ना मी. कुठे साहेबांनी यांना म्हणलं का कोण तू महाराज का रे असं म्हणलं. माझ्या वडिलांनी म्हणलं का हो आम्ही साहेब महाराज आहोत. म्हणजे जातीची विचारणा केली का आधी? हो, जे यांनी सांगलं ते सांगत आहोत तुम्हाला का तुम्ही महार व्हा का रे? तर माझ्या वडिलांनी हो म्हणलं. हो म्हणताच बरोबर त्यानं मारणं चालू केला साहेब. मारणं चालू केला. आधी गणेश भाऊले मारला, त्यानं असं वाकून ढुंगणार मारला. त्याच्या बाद मध्ये ते काळी थोडी फलकण्याच्या बाद मध्ये माझ्या वडिलांनी मारलं. तर ते इथून रक्त वाहणं चालू झाला. मग पुढच्या साहेबांना म्हणलं का हे गावात सांगू नको असं मारला म्हणून. ते डायरेक्ट माझ्या वडिलांनी म्हणलं का झाडावर पडलो म्हणून सांग जा. जर तुला सांगितलं केस वगैरे केला तर तू या डायरेक्ट तुमच्यावर 1 लाखाचा गुन्हा दाखल करून असं कुठे साहेबांनी म्हणलं, असं माझ्या वडिलांनी सांगितलं. अच्छा. माझे वडील हो म्हणत होते त्यांच्या समोर, गुन्हा वगैरे काय नाही करत, मी तुम्ही सांगलं त्याप्रमाणे बोलीन. घरी आल्याच्या बाद मध्ये यांनी मला पूर्ण हकीकत सांगलं का असं झालं बा. तुमच्या वडिलांना आता बोलायला वगैरे त्रास होत आहे का? उठून बसता वगैरे येतं का? जमून नाही राहिलं, कारण हे पाय तिथवर त्याच्यामुळे काही जमून नाही राहिलं. अच्छा. आता तुम्ही तक्रार वगैरे दिली का मग पोलीस स्टेशनला वगैरे? हो, काल दिली. मग पोलिसांनी काय कारवाई वगैरे सुरू केली का? कारवाई वगैरे आता ते साहेब आता त्यांनी म्हणलं की हे सर्व आश्वासन वगैरे दिलं, त्यांनी FIR दर्ज केला, त्याला अरेस्ट करू आम्ही, बरखास्त बी करू नोकरीवरून असं केला. पण सामोरची आता मला माहित नाही, कारण मी बाबासोबत ॲम्ब्युलन्स मध्ये नागपूरला गेलो होतो. अच्छा. आणखी काय झालं मग तिथं? साहेब माझे वडील सांगत होते की आणखी म्हणजे आम्ही डायरेक्ट पोलीस स्टेशनला होतो ना. माझा एक लहान भाऊ घरी होता, तर त्याने मला कॉल केलं होतं 5:30च्या आसपास. तो सांगत होता का आमच्या आता 6 शेऱ्या आल्या, म्हणजे माझ्या वडिलाच्या आमच्या 2 शेऱ्या आणि रामदास काकाच्या 2, गणेश भाऊची 1 आहे, दीक्षित घरडेची 1 आहे. म्हणजे पूर्ण गावातल्या शेळ्या एकत्र करून चारण्याचं काम करतात. हे चरण्याचं म्हणजे याच्यावरतीच तुमचं पोटपाणी चालत असते का? रोटी चालू यांची त्याच्यावर. आणखी तर मग ते शेळ्या वगैरे कुठे आहेत आता ते साहेबानं कॉल केला होता, आम्ही 2 पोटे पाठवून जंगलात पाहू, पण जंगलात काही दिसल्या नाही. आता म्हणजे शेळ्यांचं तुमचं नुकसान झालं आहे? अच्छा. मग याबद्दल तुम्ही काही मागणी केली आहे का? नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, काही भरपाई मिळाली पाहिजे साहेब. मागणी वगैरे केली आहे का तुम्ही कुठं? मागणी वगैरे केली आहे आणि पोलीस स्टेशन मध्ये सांगला आपण. तसेच मित्रांनो, दहेगाव येथील वन समितीचे जे उपाध्यक्ष आहेत रुपेश गोंडाने यांनीही आपल्या चॅनलला प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांचे सुद्धा आपण या बाईटच्या माध्यमातून काय सांगणे आहे हेही आपण ऐकून घेऊया. काय नाव आहे तुमचं? मी रुपेश गोंडाने, दहेगाव वन समिती दहेगाव उपाध्यक्ष. काल जे तुमच्या गावात प्रकरण झालं, म्हणजे वन अधिकाऱ्याने जे गावातल्या लोकांना तुम्हाला मारहाण केलेली आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? याबद्दल माझं एवढंच मत आहे की जे माझ्या गावातील जे 2 लोकांना मारहाण झाली आणि रोडच्या साईडला माझं शेतच, रोडच्या पलीकडे त्या कुटीला लागूनच माझं शेत आहे आणि त्या शेताच्या पलीकडेच हे जनावरे चालत होते आणि त्यांचा उदरनिर्वाह सुद्धा त्या शेळ्या मेंढ्यावरच आहे. आणि गरीब दोनही व्यक्ती गरीब लोक आहेत आणि त्यांचा जो उदरनिर्वाह जो चालतो तो शेळ्या मेंढ्यावरच चालतो. आणि त्या शेळ्या मेंढ्यावर चालणारा उदरनिर्वाह आणि ह्या जो आमच्या गावातील जो कुटे आहे वन अधिकारी त्यांनी जे मारहाण केली यांना, ते अतिशय काळीमा फासणारी गोष्ट आहे. अतिशय
अतिशय म्हणजे त्याच्याबद्दल म्हणजे शब्द सुद्धा माझ्या तोंडातून निघत नाही. याबद्दल मी एवढंच सांगू शकतो का याला ह्या कुते साहेबाला, महेश कुते वन अधिकारी, याला कठोरची कठोर शिक्षा झाली पाहिजे, हेच माझी विनंती आहे. आणि हेच एवढंच सांगतो. तर मित्रांनो, एकीकडे आपण बघायला गेलं तर शेतकऱ्यांच्या शेतातला जो माल असतो तो जनावरांपासून किती नासनूस झालेला असतो. त्या नासनुसीमध्ये शेतकऱ्यांचं कित्येक नुकसान होत असते. पण हे सगळं प्रकार जे आहे त्याचे जे आपण भरपाई मागतो त्यावेळेस 10,000 ते 15,000 रुपये आपल्याला मिळत असते. पण त्याच याच्यात मित्रांनो 10 ते 15,000च्या बदल्यात जे आहे ते त्यांच्या जीवाशी जो खेळ झालेला आहे याबद्दल त्यांना न्याय मिळण्यात यावा अशी आमच्या चॅनलच्या वतीने आम्ही विनंती करतो. धन्यवाद. तर नमस्कार, माझं नाव अनिश लोखंडे आणि IFUच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, उमरेड करांडला अभयारण्यालगत कुही तालुक्यातील दहेगाव गावामध्ये नुकतीच एक काळीमा फासणारी घटना जी आहे ते घडलेली आहे. नाव आहे राजेंद्र श्रावण घरडे, 55 वर्ष. तसेच गणेश किशन वासनिक, 45 वर्ष, राहा परसोळी, तालुका कुही, जिल्हा नागपूर. मित्रांनो, हे दोन्ही जे आहेत शेळ्या जे आहेत गावातल्या शेळ्या एकत्र करून जे आहेत ते आपल्या शेळ्या जे चारायला नेत असतात आणि चारून आपला घरचा जे आहेत म्हणजे घरचं जीवनशैली जी आहे ते त्यांच्या रोजी पाणी जे त्यामुळे चालत असते. एक दिवस दोन्ही जे आहेत राजेंद्र घरडे आणि गणेश किशन वासनिक हे दोन्ही व्यक्ती दहेगाव जंगलालगतच्या शेजारील भागात ते जे आहे शेळ्या चारण्याकरिता जात असतात. तेवढ्यातच 12 वाजताच्या सुमारास जे आहे तेथील वनरक्षक अधिकारी महेश कुते जे आहे ते तेवढ्यात त्या रस्त्याला येतात. तेवढ्यातच काय होते की त्यांच्या मुलाने दिलेल्या माहितीप्रमाणे वनरक्षकांनी त्यांना नाव विचारतात. तर जे एकाचे नाव घरडे तर दुसऱ्याचे नाव वासनिक होते. दोघेही विशेष म्हणजे अनुसूचित जातीतून येत होते. त्यांना दोघांनाही अमानुषपणे मारहाण केली. नाव विचारल्यानंतर महेश कुते हे वनरक्षक आहेत, त्यांनी दोघांनाही अमानुषपणे मारहाण केली. आणि मारहाण केल्यानंतर जे आहे त्यांनी असेही सांगितलं की तुम्ही जर गावात सांगाल तर तुमच्या विरुद्ध 1-1 लाख रुपयाचा दंड आकारून तुमच्यावरती कारवाई करू. विशेष म्हणजे त्यांना बकऱ्या जे आहेत जंगलालगत चारल्यामुळे त्यांना 1,000 रुपये जे आहे तो दंडही आकारला गेला आहे. दंड आकारल्यानंतर जी आहे अशी घटना घडायला नाही पाहिजे की दंड आकारायचं आणि मारायचं सुद्धा. मारण्याचा जो आहे तो कुठलाही अधिकार त्यांना नव्हता. पण जे आहे महेश कुते जे आहेत वनरक्षक त्यांनी जे आहे अमानुषपणे त्यांना मारहाण केली आहे. त्यातच मित्रांनो आम्ही दहेगाव गावामध्ये गेलो. तेथील दहेगाव गावामध्ये जे आहे जनतेचा जो क्रोध आहे तो प्रशासनाप्रती जे आहे ते फारच वाढलेला आहे. आणि त्यातच जे आहे जे गावातील नागरिक आहेत त्यांनी एकत्र येऊन जे आहे तेथील दहेगावमधील वनरक्षक जे ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये जे आहे ऑफिसला कुलूप लावले, ताले लावले आणि सगळं जे आहे ऑफिस ते गावकऱ्यांनी बंद पाडून टाकलेलं आहे. स्वतःच्या आणि त्यांच्या चाब्या जे आहेत जनतेकडे आहेत. जोपर्यंत जे आहे प्रशासन इथं येत नाही, प्रशासन माफी मागत नाही, त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही, तोपर्यंत आहे ते ताले जे आहेत ते जनतेकडून ओपन केले जाणार नाही आहेत. तर ऑफिसलाच नाही तर उमरेकरांना जे गोठणगावचं जे सफारी गेट आहे ते सुद्धा जे आहे जनतेकडून म्हणजे दहेगाव आणि परसोडी या गावातील लोकांकडून जे आहे ते गेटही सुद्धा आपल्या ताले लावून बंद करण्यात आले आहेत. त्याचवेळी मित्रांनो वेलतूर पोलीस स्टेशनचे ठाणेदारही आले होते आणि ठाणेदारांनाही असे सांगितलं की यावर कारवाई सुरू आहे. कुठलीही शासकीय मालमत्तेची तोडफोड न करता तुम्ही तुमचं आंदोलन करू शकता. पण एखादी जर शासकीय मालमत्तेची तोडफोड किंवा नुकसान झालं तर आम्हाला ही कारवाई करावी लागेल. जे मारून गेलेले आहेत महेश कुथे हे 2 व्यक्तीला मारहाण करून गेले आहेत ते जे आहेत आता काल रात्रीपासून जे आहेत बेपत्ता आहेत. ते बेपत्ता असल्यामुळे पोलिसांचाही त्यांना शोध घेणं सुरू आहेत. लोकेशनद्वारेही मिळाले नाही आहेत. पण विशेष म्हणजे मित्रांनो ते दोघेही अनुसूचित जातीतून येत असल्याने दोघेही त्यांचा जो आहे शेळ्या चारण्यावर आपला गुजारा होत असतो. पण एवढं सारं मारहाण करून जे आहे गावकऱ्यांमध्ये रोष फारच निर्माण झालेला आहे. आणि त्यामध्ये जे आहे आम्ही तिथे गेले असता गावकऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्या मुलांशी संवाद साधला. तसेच जे आहे ते घरडे व्यक्ती नामक व्यक्ती जे आहेत 55 वर्षाचे त्यांचा बघायला गेलं तर एक जो हात जो आहे तोही अपंग म्हणजे फ्रॅक्चर झाला होता आधीपासूनच.
तरीही ते आपल्या घराचा गुजारा करण्यासाठी शेळ्या चारत असतात आणि आपल्या घरचं जे आहे ते जीवन चालवत असतात. मित्रांनो, यानंतर जे आहे आम्ही गावच्या जे आहेत माजी सरपंच जितेंद्र गोंडाने यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी काय त्यांचं म्हणणं आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल त्यांचं आपण या बाईटच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, IFE न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण आले आहोत कोळी तालुक्यातील दहेगाव या गावामध्ये. साहेब, आपलं नाव काय आहे? माझं नाव जितेंद्र गोंडाने, मी वेडगाव ग्रामपंचायतचा माजी सरपंच. हां, हे जे दहेगाव गावामध्ये काल प्रकरण झालेलं आहे याबद्दल तुमचं काय मत आहे? वास्तविक पाहता हे प्रकरण फार चुकीचं झालं. आम्ही याचा निषेध करतो संपूर्ण गाव, कारण की वन अधिकाऱ्यांनी आजपर्यंत खूप मनमानी करणं चालू केलेलं आहे. खूपदा आम्ही बघितलं हे 3-4 प्रकरणं झालेले आहेत आमच्या गावामध्ये. असेच वन अधिकारी आपल्या पदाचा दुरुपयोग करून आमच्या गावातील लोकांना, जर यांच्या जंगलामध्ये आमचे पाळीव प्राणी गेले तर हे मारहाण करतात. परंतु जर यांचे वन्य प्राणी जर आमच्या शेतामध्ये आले तर आम्ही मारहाण कोणाला करायची? त्या वन्य प्राण्यांना मारहाण करायची का या वन अधिकाऱ्यांना मारहाण करायची की यांचे ढुंगणं सुजवायचे? हा आता विषय आमच्या समोर आलेला आहे. आणि वास्तविक पाहता आमच्या ग्रामपंचायतच्या निस्तारित सातबाऱ्यावर 95 हेक्टर जमीन ही गावकऱ्यांच्या चराईसाठी, इंधन लाकडासाठी निस्तारित केलेली आहे. आणि त्याच क्षेत्रामध्ये तो चराई करत असताना सुद्धा हे आपले कायदे दाखवून मारहाण करतात. तर याच्यावर कुठेतरी कारवाई झाली पाहिजे आणि कडक कारवाई झाली पाहिजे. यामुळे यांचा बंदोबस्त लागेल आणि गावकरीही सुखी होतील, समाधानी होतील. म्हणजे वन्य प्राणी हे नेहमी सतत दरवर्षी पिकांची सुद्धा नासधूस करतात आणि हे कर्मचारी ते नासधूस पाहायला सुद्धा येत नाही आणि यांची नुकसान भरपाई सुद्धा देत नाही. त्यामुळे संपूर्ण गावकरी मंडळी, म्हणजे गावकरी जे शेतकरी आहेत ते पूर्ण वैतागून गेलेले आहेत की खिशामधला पूर्ण पैसा खर्च करत आहे शेतीवरती. आणि ह्या वन्य प्राण्यामुळे आपण हातभरून कंगाल व्हायचं, ते कुठपर्यंत चालेल? त्याच्यामुळे आम्ही आज ह्या गेटच्या आणि ज्यांचे जेवढे कार्यालय आहेत आज अभयारण्याचे, त्याला टाळे ठोकलेले आहेत याकरता की वरिष्ठ अधिकारी, ज्यामध्ये DFO, ACF, CCF हे आलेले पाहिजेत आणि संपूर्ण ह्या परिसरातील लोकांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे, त्यांचं निराकरण केलं पाहिजे. जोपर्यंत ते व्यक्ती येणार नाहीत, त्यांचे वरिष्ठ अधिकारी DFO हे येणार नाही, तोपर्यंत आम्ही हे कार्यालय सुरू करू देणार नाही. जर यांनी जबरदस्ती कार्यालय सुरू केले तर आम्ही तोडफोड केल्याशिवाय राहणार नाही. काय नाव आहे तुमचं? आकाश राजेंद्र घरडे. ते जे आजारी पडलेले आहेत हे तुमचे कोण लागतात? माझे वडील आहेत. हे यांच्या पायावर सुजून आली आहे, यांना थोडा दुःख झाला आहे, यांच्याच्या काही बोलणं होऊन नाही राहिला. त्याच्यामुळे आता काल मला हे थोडे व्यवस्थित होते, यांना मला पूर्ण हकीकत सांगला. आता जे यांना सांगला ते मी तुम्हाला सांगत आहो. सांगा. यांनी सर्व हे गेले जंगलात, म्हणजे रस्त्याच्या ह्या भाऊच्या वावर आहे. शेळ्या चारतात का तुमच्या वावर? या भाऊच्या वावराच्या कडेने जंगल आहे, त्या कडेने ते हे गणेश भाऊ वासनिक आणि माझे वडील राजेंद्र घरडे हे कडेनं शेळ्या चारत होते. तेवढ्यात कुठे साहेब आले. कुठे साहेबांनी यांना विचारलं का कोण आहे तुम्ही, कोण आहे तुम्ही? तर माझ्या वडिलांचं नाव सांगितलं, राजेंद्र घरडे हो ना मी. कुठे साहेबांनी यांना म्हणलं का कोण तू महाराज आहे असं म्हणलं. माझ्या वडिलांनी म्हणलं का हो आम्ही साहेब महाराज आहोत. म्हणजे जातीची विचारणा केली का आधी? हो, जे यांनी सांगितलं ते सांगत आहोत तुम्हाला का तुम्ही महार व्हा का? तर माझ्या वडिलांनी हो म्हणलं. हो म्हणताच बरोबर त्यानं मारणं चालू केला साहेब. मारणूक चालू केला. आधी गणेश भाऊले मारला, त्यानं असं वाकून ढुंगणार मारला. त्याच्या बाद मध्ये ते गाडी थोडी फलकण्याच्या बाद मध्ये माझ्या वडिलांनी मारलं, तर ते इथून रक्त वाहणं चालू झाला. मग कुठे साहेबांना म्हणलं का हे गावात सांगू नको असं मारला म्हणून. ते डायरेक्ट माझ्या वडिलांनी म्हणलं का झाडावर पडलो म्हणून सांगा. जर तुनं सांगितलं, केस वगैरे केला तर तू या डायरेक्ट तुमच्यावर 1 लाखाचा गुन्हा दाखल करून असं कुठे साहेबांनी म्हणलं, असं मला माझ्या वडिलांनी सांगितलं. अच्छा. माझे वडील हो म्हणत होते, त्यांच्या समोर गुन्हा वगैरे काय नाही करत, मी तुम्ही सांगितलं त्याचप्रमाणे बोलीन. घरी आल्याच्या बाद मध्ये यांनी मला पूर्ण हकीकत सांगलं का असं झालं बा. तुमच्या वडिलांना आता बोलायला वगैरे त्रास होत आहे का? उठून बसता वगैरे येतं का? जमून नाही राहिलं, कारण हे पाय तिथवर, त्याच्यामुळे काही जमून नाही राहिलं. अच्छा. आता तुम्ही तक्रार वगैरे दिली का मग पोलीस स्टेशनला वगैरे? हो, काल दिली. मग पोलिसांनी काय कारवाई वगैरे सुरू केली का? कारवाई वगैरे आता ते साहेब आता त्यांनी म्हणलं की हे सर्व आश्वासन वगैरे दिलं, त्यांनी एफआयआर केला, त्याला अरेस्ट करू आम्ही, बरखास्त बी करू नोकरीवरून असं केला. पण सामोरची आता मला माहित नाही, कारण मी बाबासोबत अँब्युलन्स मध्ये नागपूरला गेलो होतो. अच्छा. आणखी काय झालं मग तिथं? साहेब माझे वडील सांगत होते की आणखी म्हणजे आम्ही डायरेक्ट पोलीस स्टेशनला होतो ना. माझा एक लहान भाऊ
तो घरी होता. हा. तर त्यानं मला कॉल केलं होतं 5:30च्या आसपास. तर तो सांगत होता का आमच्या आता 6 शेऱ्या आल्यात, म्हणजे माझ्या वडिलाच्या आमच्या 2 शेऱ्या आणि रामदास काकाच्या 2, गणेश भाऊची 1 आहे, दीक्षित घरडेची 1 आहे. म्हणजे पूर्ण गावातल्या शेळ्या एकत्र करून चारण्याचं काम म्हणजे करतात. हे चरण्याचं म्हणजे याच्यावरतीच तुमचं पोटपाणी चालत असते का? रोजी रोटी चालू यांची त्याच्यावर. आणखी तर मग ते शेळ्या वगैरे कुठे आहेत आता ते साहेबानं कॉल केला होता तर आम्ही 2 पोटे पाठवून जंगलात पाहू, पण जंगलात काही दिसल्या नाही. आता म्हणजे शेळ्यांचं तुमचं नुकसान झालं आहे? नुकसान झालं आहे. अच्छा. मग याबद्दल तुम्ही काही मागणी केली आहे का? नुकसान भरपाई मिळाली पाहिजे काही भरपाई मिळाली पाहिजे ना साहेब. मागणी वगैरे केली आहे का तुम्ही कुठं? मागणी वगैरे केली आहे आणि पोलीस स्टेशन मध्ये सांगला आपण. तसेच मित्रांनो, दहेगाव येथील वन समितीचे जे उपाध्यक्ष आहेत रुपेश गोंडाने यांनीही आपल्या चॅनलला प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांचे सुद्धा आपण या बाईटच्या माध्यमातून काय सांगणे आहे हेही आपण ऐकून घेऊया. काय नाव आहे तुमचं? मी रुपेश गोंडाने, दहेगाव वन समिती दहेगाव उपाध्यक्ष. काल जे तुमच्या गावात प्रकरण झालं, म्हणजे वन अधिकाऱ्याने जे गावातल्या लोकांना तुम्हाला मारहाण केलेली आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? याबद्दल माझं एवढंच मत आहे की जे माझ्या गावातील जे 2 लोकांना मारहाण झाली आणि रोडच्या साईडला माझं शेतच, रोडच्या पलीकडे त्या कुटीला लागूनच माझं शेत आहे आणि त्या शेताच्या पलीकडेच हे जनावरे चारत होते आणि त्यांचा उदरनिर्वाह सुद्धा त्या शेळ्या मेंढ्यावरच आहे. आणि गरीब दोनही व्यक्ती गरीब लोक आहेत आणि त्यांचा जो उदरनिर्वाह तो चालतो तो शेळ्या मेंढ्यावरच चालतो. आणि त्या शेळ्या मेंढ्यावर चालणारा उदरनिर्वाह आणि ह्या जो आमच्या गावातील जो कुते आहे वन अधिकारी त्यांनी जे मारहाण केली यांना, ते अतिशय काळीमा फासणारी गोष्ट आहे. अतिशय म्हणजे त्याच्याबद्दल म्हणजे शब्द सुद्धा माझ्या तोंडातून निघत नाही. याबद्दल मी एवढंच सांगू शकतो का याला ह्या कुते साहेबाला, महेश कुते वन अधिकारी, याला कठोरची कठोर शिक्षा झाली पाहिजे, हेच माझी विनंती आहे आणि हेच एवढंच सांगतो. तर मित्रांनो, एकीकडे आपण बघायला गेलं तर शेतकऱ्यांच्या शेतातला जो माल असतो तो जनावरांपासून किती नासनूस झालेला असतो. त्या नासनुसीमध्ये शेतकऱ्यांचं कित्येक नुकसान होत असते. पण हे सगळं प्रकार जे आहे त्याचे जे आपण भरपाई मागतो त्यावेळेस 10,000 ते 15,000 रुपये आपल्याला मिळत असते. पण त्याच ह्याच्यात मित्रांनो 10 ते 15,000च्या बदल्यात जे आहे ते त्यांच्या जीवाशी जो खेळ झालेला आहे याबद्दल त्यांना न्याय मिळण्यात यावा अशी आमच्या चॅनलच्या वतीने आम्ही विनंती करतो. धन्यवाद. तर नमस्कार, माझं नाव अनिश लोखंडे आणि IFUच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, उमरेड करांडला अभयारण्यालगत कुही तालुक्यातील दहेगाव गावामध्ये नुकतीच एक काळीमा फासणारी घटना जी आहे ते घडलेली आहे. नाव आहे राजेंद्र श्रावण घरडे, 55 वर्ष. तसेच गणेश किशन वासनिक, 45 वर्ष, राहा परसोळी, तालुका कुही, जिल्हा नागपूर. मित्रांनो, हे दोन्ही जे आहेत शेळ्या जे आहेत गावातल्या शेळ्या एकत्र करून जे आहेत ते आपल्या शेळ्या जे चारायला नेत असतात आणि चारून आपला घरचा जे आहेत म्हणजे घरचं जीवनशैली जी आहे ते त्यांच्या रोजी पाणीचे त्यामुळे चालत असते. एक दिवस दोन्ही जे आहेत राजेंद्र घरडे आणि गणेश किशन वासनिक हे दोन्ही व्यक्ती दहेगाव जंगलालगतच्या शेजारील भागात ते जे आहे शेळ्या चारण्याकरिता जात असतात. तेवढ्यातच 12 वाजताच्या सुमारास जे आहे तेथील वनरक्षक अधिकारी महेश कुते जे आहे ते तेवढ्यात त्या रस्त्याला येतात. तेवढ्यातच काय होते की त्यांच्या मुलाने दिलेल्या माहितीप्रमाणे वनरक्षकांनी त्यांना नाव विचारतात. तर जे एकाचे नाव घरडे तर दुसऱ्याचे नाव वासनिक होते. दोघेही विशेष म्हणजे अनुसूचित जातीतून येत होते. त्यांना दोघांनाही अमानुषपणे मारहाण केली. नाव विचारल्यानंतर महेश कुते हे वनरक्षक आहेत, त्यांनी दोघांनाही अमानुषपणे मारहाण केली आणि मारहाण केल्यानंतर जे आहे त्यांनी असेही सांगितलं की तुम्ही जर गावात सांगाल तर तुमच्या विरुद्ध 1-1 लाख रुपयाचा दंड आकारून तुमच्यावरती कारवाई करू. विशेष म्हणजे त्यांना बकऱ्या जे आहेत जंगलालगत चारल्यामुळे त्यांना 1,000 रुपये जे आहे तो दंडही आकारला गेला आहे. दंड आकारल्यानंतर जी आहे अशी घटना घडायला नाही पाहिजे की दंड आकारायचं आणि मारायचं सुद्धा. मारण्याचा जो आहे तो कुठलाही अधिकार त्यांना नव्हता. पण जे आहे महेश कुते जे आहेत वनरक्षक त्यांनी जे आहे अमानुषपणे त्यांना मारहाण केली आहे. त्यातच मित्रांनो आम्ही दहेगाव गावामध्ये गेलो. तेथील दहेगाव गावामध्ये जे आहे जनतेचा जो क्रोध आहे तो
प्रशासनाप्रती जे आहे ते फारच वाढलेलं आहे. आणि त्यातच जे आहे जे गावातील नागरिक आहेत त्यांनी एकत्र येऊन जे आहे तेथील दहेगावमधील वनरक्षक जे ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये जे आहे ऑफिसला कुलूप लावले, ताले लावले आणि सगळं जे आहे ऑफिस ते गावकऱ्यांनी बंद पाडून टाकलेले आहे. स्वतःच्या आणि त्यांच्या चाव्या जे आहेत जनतेकडे आहेत. जोपर्यंत जे आहे प्रशासन इथं येत नाही, प्रशासन माफी मागत नाही, त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही, तोपर्यंत आहे ते ताले जे आहे ते जनतेकडून ओपन केले जाणार नाही आहेत. तर ऑफिसलाच नाही तर उमेरेकरांना जे गोठणगावचं जे सफारी गेट आहे ते सुद्धा जे आहे जनतेकडून म्हणजे दहेगाव आणि परसोडी या गावातील लोकांकडून जे आहे ते गेटही सुद्धा आपल्या ताले लावून बंद करण्यात आले आहेत. त्याचवेळी मित्रांनो वेलतूर पोलीस स्टेशनचे ठाणेदारही आले होते आणि ठाणेदारांनाही असे सांगितलं की यावर कारवाई सुरू आहे. कुठलीही शासकीय मालमत्तेची तोडफोड न करता तुम्ही तुमचं आंदोलन करू शकता, पण एखादी जर शासकीय मालमत्तेची तोडफोड किंवा नुकसान झालं तर आम्हाला ही कारवाई करावी लागेल. जे मारून गेलेले आहेत महेश कुथे हे 2 व्यक्तीला मारहाण करून गेले आहेत ते जे आहेत आता काल रात्रीपासून जे आहेत बेपत्ता आहेत. ते बेपत्ता असल्यामुळे पोलिसांचाही त्यांना शोध घेणे सुरू आहेत. लोकेशनद्वारेही मिळाले नाही आहेत. पण विशेष म्हणजे मित्रांनो ते दोघेही अनुसूचित जातीतून येत असल्याने दोघेही त्यांचा जो आहे शेळ्या चारण्यावर आपला गुजारा होत असतो. पण एवढं सारं मारहाण करून जे आहे गावकऱ्यांमध्ये रोष फारच निर्माण झालेला आहे. आणि त्यामध्ये जे आहे आम्ही तिथे गेले असता गावकऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्या मुलांशी संवाद साधला. तसेच जे आहे ते घरडे व्यक्ती नामक व्यक्ती जे आहेत 55 वर्षाचे त्यांचा बघायला गेलं तर एक जो हात जो आहे तोही अपंग म्हणजे फ्रॅक्चर झाला होता आधीपासूनच. तरीही ते आपल्या घराचा गुजारा करण्यासाठी शेळ्या चारत असतात आणि आपल्या घरचं जे आहे ते जीवन चालवत असतात. मित्रांनो यानंतर जे आहे आम्ही गावच्या जे आहेत माजी सरपंच जितेंद्र गोंडाने यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी काय त्यांचं म्हणणं आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल त्यांचं आपण या बाईटच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, IFE न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण आले आहोत कोळी तालुक्यातील दहेगाव या गावामध्ये. साहेब आपलं नाव काय आहे? माझं नाव जितेंद्र गोंडाने, मी वेळगाव ग्रामपंचायतचा माजी सरपंच. हां, हे जे दहेगाव गावामध्ये काल प्रकरण झालेले आहे याबद्दल तुमचं काय मत आहे? वास्तविक पाहता हे प्रकरण फार चुकीचं झालं. आम्ही याचा निषेध करतो संपूर्ण गाव, कारण की वन अधिकाऱ्यांनी आजपर्यंत खूप मनमानी करणं चालू केलेलं आहे. खूपदा आम्ही बघितलं हे 3-4 प्रकरणं झालेले आहेत आमच्या गावामध्ये. असेच वन अधिकारी आपल्या पदाचा दुरुपयोग करून आमच्या गावातील लोकांना जर यांच्या जंगलामध्ये आमचे पाळीव प्राणी गेले तर हे मारहाण करतात. परंतु जर यांचे वन्य प्राणी जर आमच्या शेतामध्ये आले तर आम्ही मारहाण कोणाला करायची? त्या वन्य प्राण्यांना मारहाण करायची का या वन अधिकाऱ्यांना मारहाण करायची? की यांचे ढुंगण सुजवायचे? हा आता विषय आमच्या समोर आलेला आहे. आणि वास्तविक पाहता आमच्या ग्रामपंचायतच्या निस्तारित सातबाऱ्यावर 95 हेक्टर जमीन ही गावकऱ्यांच्या चराईसाठी, इंधन लाकडासाठी निस्तारित केलेली आहे. आणि त्याच क्षेत्रामध्ये तो चराई करत असताना सुद्धा हे आपले कायदे दाखवून मारहाण करतात. तर याच्यावर कुठेतरी कारवाई झाली पाहिजे आणि कडक कारवाई झाली पाहिजे. यामुळे यांचा बंदोबस्त लागेल आणि गावकरीही सुखी होतील, समाधानी होतील. म्हणजे वन्य प्राणी हे नेहमी सतत दरवर्षी पिकांची सुद्धा नासधूस करतात आणि हे कर्मचारी पाहत ते नासधूस पाहायला सुद्धा येत नाही आणि यांची नुकसान भरपाई सुद्धा देत नाही. त्यामुळे संपूर्ण गावकरी मंडळी म्हणजे गावकरी जे शेतकरी आहेत ते पूर्ण वैतागून गेलेले आहेत की खिशामधला पूर्ण पैसा खर्च करत आहे शेतीवरती आणि ह्या वन्य प्राण्यामुळे आपण हातभरून कंगाल व्हायचं. हे कुठपर्यंत चालेल? त्याच्यामुळे आम्ही आज ह्या गेटच्या आणि ज्यांचे जेवढे कार्यालय आहेत अभयारण्याचे त्याला टाळे ठोकलेले आहेत. याकरता की वरिष्ठ अधिकारी ज्यामध्ये DFO, ACF, CCF हे आलेले पाहिजेत आणि संपूर्ण ह्या परिसरातील लोकांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे, त्यांचं निराकरण केलं पाहिजे. जोपर्यंत ते व्यक्ती येणार नाहीत, त्यांचे वरिष्ठ अधिकारी DFO हे येणार नाही तोपर्यंत आम्ही हे कार्यालय सुरू करू देणार नाही. जर यांनी जबरदस्ती कार्यालय सुरू केले तर आम्ही तोडफोड केल्याशिवाय राहणार नाही. काय नाव आहे तुमचं? आकाश राजेंद्र घरडे. ते जे आजारी पडलेले आहेत हे तुमचे कोण लागतात? माझे वडील आहेत. हे यांच्या पायावर सुजून आली, यांना थोडा दुखणं झालाय, तर यांच्या काही बोलणं होऊन नाही राहिला. त्याच्यामुळे आता काल मला हे थोडे व्यवस्थित होते, यांना मला पूर्ण हकीकत सांगला. आता जे यांना सांगला ते मी तुम्हाला सांगत आहो. सांगा. यांनी सर्व हे गेले जंगलात, म्हणजे रस्त्याच्या ह्या भाऊच्या वावर आहे
शेळ्या चारतात का तुमच्या बाबा? त्या भाऊच्या वावराच्या कडेने जंगल आहे, त्या कडेने ते हे गणेश भाऊ वासनिक आणि माझे वडील राजेंद्र घरडे हे कडेनं शेळ्या चारत होते. तेवढ्यात कुठे साहेब आले. कुठे साहेबांनी यांना विचारलं का कोण आहे तुम्ही, कोण आहे तुम्ही? तर माझ्या वडिलांचं नाव सांगितलं, राजेंद्र घरडे घरडे ना मी. कुठे साहेबांनी यांना म्हणलं का तू महाराज काय असं म्हणलं. माझ्या वडिलांनी म्हणलं का हो आम्ही साहेब महाराज आहोत. म्हणजे जातीची विचारणा केली का आधी? हो, जे यांनी सांगितलं ते सांगत आहोत तुम्हाला का तुम्ही महार व्हा का रे? तर माझ्या वडिलांनी हो हो म्हणलं. हो म्हणताच बरोबर त्यानं मारणं चालू केला साहेब. मारणं चालू केला. आधी गणेश भाऊले मारला, त्यानं असं वाकून ढुंगणार मारला. त्याच्या बाद मध्ये ते गाडी थोडी फलकण्याच्या बाद मध्ये माझ्या वडिलांनी मारलं. तर ते इथून रक्त वाहणं चालू झाला. मग कुठे साहेबांना म्हणलं का हे गावात सांगू नको असं मारला म्हणून. ते डायरेक्ट माझ्या वडिलांनी म्हणलं का झाडावर पडलो म्हणून सांग जा. जर तुनं सांगितलं केस वगैरे केला तर तू या डायरेक्ट तुमच्यावर 1 लाखाचा गुन्हा दाखल करून असं कुठे साहेबांनी म्हणलं, असं माझ्या वडिलांनी सांगितलं. अच्छा. तर माझे वडील हो हो म्हणत होते त्यांच्या समोर, गुन्हा वगैरे काय नाही करत, मी तुम्ही सांगलं त्याप्रमाणे बोलीन. घरी आल्याच्या बाद मध्ये यांनी मला पूर्ण हकीकत सांगलं का असं असं झालं बा. तुमच्या वडिलांना आता बोलायला वगैरे त्रास होत आहे का? उठून बसता वगैरे येतं का? जमून नाही राहिलं कारण हे